नोकरीच्या आमिषानं बीडचे तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात अडकलेत। महाराष्ट्रातील 25 तरुण गोल्डन ट्रायंगलमध्ये अडकलेत। म्यानमार, थायलंड, लाओसमध्ये महाराष्ट्रातील तरुण पोलीस आहेत। मोठ्या पगाराच्या नोकरीच्या आमिषानं आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी झाली। नोकरीचा आमिष, बंदुकीच्या धाकावर सायबर फसवणूक झाली आहे। मानवी तस्करी, सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। बीडमधील एका तरुणाच्या फोनमुळे हे रॅकेट उघडकीस आले। बीडमधील सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे। परराष्ट्र मंत्रालयाशी या प्रकरणी संपर्क साधण्यात आला। बीडमधील एका तरुणाच्या फोनमुळे मानवी तस्करी आणि आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचं धक्कादायक रॅकेट उघडकीस आले। जास्त पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार, थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरात पोलीस ठेवल्याचा आरोप आहे। बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून ऑनलाईन फसवणूक करून घेतली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असून अडकलेल्या तरुणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत। थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून 800 भारतीय म्यानमारमध्ये ओलीस। 800 भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 25 तरुणांचा समावेश। फेसबुक जाहिरातीद्वारे बीडच्या 24 वर्षीय तरुणाला बँकॉकमध्ये दरमहा 70,000च्या नोकरीचा आमिष दाखवण्यात आलं। बँकॉकमध्ये पोहोचताच म्यानमार सीमेवरील जंगलात नेत पासपोर्ट कागदपत्र काढून नेण्यात आली। लहान खोलीत कोंडून बंदुकीच्या धाकावर 18 तास सायबर फसवणुकीची सक्ती करण्यात आली। नकार देणाऱ्या तरुणांना विजेचे शॉक आणि अमानुष मारहाण करण्यात आली। जीव धोक्यात असून तिघांना समोर मारण्यात आलं। पीडित तरुणाच्या फोनमुळे हा कट उघड झाला। बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला। सुटकेसाठी थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला।